पुढील आठवड्यात सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारणार आहेत। उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारण्याकरता सुनेत्रा पवार पुढील आठवड्यात मुंबईत येऊन हा पदभार स्वीकारणार आहेत। सुनेत्रा पवार आज शपथविधीनंतर लगेचच बारामतीला रवाना होत आहेत। तर सुनेत्रा पवार यांना क्रीडा युवक कल्याण राज्य उत्पादन शुल्क खातं देण्यात आलंय। सुनेत्रा पवारांची ही खाती जाहीर करण्यात आलेली आहेत। सुनेत्रा पवारांकडे 3 खात्यांची जबाबदारी देण्यात आली आहे। तर सुनेत्रा पवार यांना अर्थ खातं मात्र देण्यात आलेलं नाहीये। सुनेत्रा पवार यांचा प्रशासकीय अनुभव नाही, अनुभव नसताना खातं देणं जिकरीचं आहे। अर्थ खात्याबाबत सूत्रांची ही माहिती आहे। तर या ठिकाणी सुनेत्रा पवार यांना खरं तर 3 खाती देण्यात आलेली आहेत, मात्र त्यांना अर्थ खातं देण्यात आलेलं नाहीये। या खात्यासंदर्भात त्यांना प्रशासकीय अनुभव नाही, अनुभव नसताना हे खातं देणं जिकरीचं असल्याचं सूत्रांकडून समजतंय। तर सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। तर सुप्रिया सुळेंना शपथविधी आणि 2 पदांच्या विलिनीकरणावर खरं तर प्रश्न विचारल्यानंतर सुप्रिया सुळे रामकृष्ण हरी म्हणत तिथून निघाल्या। कैसे आपने इनसे बोला? साहेबांना बोलवलं नाही, विश्वासात घेतलं नाही, आपण गेलतात अरे रोकला भाऊ. सगळा महाराष्ट्र बघतोय रोकला लागा. साहेब काय शपथ होती? आम्ही तुमच्यासाठी एकच शब्द कुठेतरी विश्वासात घेतलं नाही का ते? रामकृष्ण होते. कैसे आपने इनसे बोला? साहेबांना बोलवलं नाही, विश्वासात घेतलं नाही, आपण गेलतात अरे रोकला भाऊ. सगळा महाराष्ट्र बघतोय रोकला लागा. साहेब काय शपथ होती? आम्ही तुमच्यासाठी एकच शब्द कुठेतरी विश्वासात घेतलं नाही का ते? रामकृष्ण होते. भाजपच्या 23 नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार। वसई विरार शहर महानगरपालिका निवडणूक मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली। याचिकेवर 27 फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे। तर भाजपच्या 23 नगरसेवकांवर आता अपात्रतेची टांगती तलवार आहे। 23 जे उमेदवार आहेत जे आता निवडून आलेले आहेत त्यांनी उमेदवारी अर्ज भरताना आपल्या शपथपत्राचा जो अविभाज्य भाग असतो पडताळणी, त्या पडताळणीवरती सहीच केलेली नाही। त्यामुळे ते जे शपथपत्र आहे किंवा ते नामनिर्देशन पत्र आहे ते अवैध ठरायला पाहिजे होतं, किंबहुना जे रिटर्निंग ऑफिसर होतं त्यांनी ते त्याच वेळी रिजेक्ट करायला पाहिजे होतं, बाद करायला पाहिजे होतं, परंतु ते त्यांनी तसं केलं नाही। आणि त्यामुळे मी त्यांच्याकडे अर्ज केला, मी राज्य निवडणूक आयोगाकडे अर्ज केला, परंतु त्यांनी त्याची दखल घेतली नाही। आणि त्यामुळे मला वसई जे दिवाणी सत्र न्यायालय आहे त्या दिवाणी न्यायालयामध्ये माझा याचिका किंवा माझा दावा दाखल करावा लागतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।